नुकतीच बिहारची निवडणूक पार पडली। अपेक्षेपेक्षा अधिक जागा सत्ताधारी आघाडीला मिळाल्या तर अपेक्षाहून अधिक पराभव काँग्रेस आणि तत्सम पक्षांना बघायला मिळाला। महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका यांच्यावरती बिहार निवडणुकीचा प्रभाव पडेल का? बिहारमध्ये झालेल्या पराभवानंतर विरोधक चुका महाराष्ट्रात दुरुस्त करून पुन्हा उभे राहतील का? की दरवेळीप्रमाणे याही वेळी निवडणूक आयोगावर ती खापर फोडून चुकांकडे दुर्लक्ष केलं जाईल? भाजपाची निवडणूक स्ट्रॅटेजी महाराष्ट्रामध्ये काम करेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा विजय रथ महाराष्ट्रामध्ये मोडून काढतील? बिहार निवडणुकीतील मुद्दे वेगळे असले तरी पॅटर्न कायम सारखाच असतो। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या निवडणुका बिहारच्या पॅटर्ननुसार जर झाल्या तर कुणाची सरशी किंवा कुणाची पिछेहाट होऊ शकते? नेमके मुद्दे काय असू शकतात आणि त्यांना काउंटर करण्यासाठी विरोधकांना कुठल्या गोष्टीची अधिक गरज आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। बिहार निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक जागांवर काँग्रेस आणि महागठबंधन पराभूत झालं। याचा दाखला यासाठी द्यावा लागतो की महाराष्ट्रातील नेते झाडून पुसून बिहारच्या राजकारणात ऍक्टिव्ह बघायला मिळाले होते। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या मोदींच्या उपस्थितीत सभा प्रचंड गाजल्या। बिहारी शैलीतून आणि भोजपुरी भाषेतून केलेलं भाषणही चर्चेचा विषय ठरलं। निकाल लागल्यानंतर सर्वात पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली ती संजय राऊत यांनी। बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही। निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं। एकदम महाराष्ट्र पॅटर्न। जी आघाडी सत्तेवर येणार होती याची खात्री होती त्यांना 50च्या आत संपवले। यानंतर सामनाचा उग्रलेख निवडणूक आयोग जिंदाबाद या दोन्ही गोष्टींकडे बारकाईने पाहिले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अजूनही निवडणूक आयोगावर खापर फोडण्यात व्यस्त आहे हे स्पष्ट दिसून येतं। महाराष्ट्राची रणनीती काय असेल याच्यावरती अजून तरी महाविकास आघाडीकडून कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केले गेले नाही। शरद पवार आणि काँग्रेस दोघांनीही पोळलेल्या दुधाचा धसका घेऊन महाराष्ट्रातील राजकारणावरती अधिक लक्ष केंद्रित केलेलं दिसतं। महाविकास आघाडीचा कुठलाही निर्णय असला तरी काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्रित लढेल यात शंका नाही। महत्त्वाचं म्हणजे युती करताना ते आपल्या विचारधारेपेक्षा वेगळी असलेली शिवसेना, एकनाथ शिंदे गट किंवा सनातनी हिंदुत्वाचा नारा देणारी भाजप दोघांनाही हात मिळवणी करू शकतात। सुरुवातीला जाणून घेऊया बिहार निवडणुकीच्या विजयाची कारणं। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून थेट निधी हस्तांतरित होईल अशा योजना निवडणूक कालावधीत राबवल्या गेल्या, ज्यातून 10,000 प्रत्येक महिलेला मिळाले। छोट्या पक्षांना दुर्लक्षित न करता सोबत घेऊन त्यांच्या स्थानिक ताकदीचा वापर करून घेतला। शेतकऱ्यांना दिलेली भरघोस मदत, रोखलेले मतांचे विभाजन हे काही महत्त्वाचे विजयाचे मुद्दे होते। आता जाणून घेऊया पराभवाचे मुद्दे। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जागा वाटपांमध्ये झालेली दिरंगाई, जागेचा समतोल न साधणं, छोट्या पक्षांना संधीच न मिळवून देणं, बंडखोरी न रोखता येणं आणि केलेल्या आश्वासनांची पूर्तता दाखवून न देणं। या चष्म्यातून महाराष्ट्राकडे पाहिलं तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते। जागा वाटप किंवा आगामी येणाऱ्या निवडणुकींवरती ठोस निर्णय न घेणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला देखील साजेसं नसणार आहे। स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाकडून काही इच्छुक उमेदवार प्रचाराला लागले आहेत। आपली जागा कुठल्या पक्षाला मिळेल हे अजून निश्चित माहिती नसलं तरी प्रत्येकच पक्षाकडून संभाव्य उमेदवार पक्षापेक्षा अधिक स्वतःचा प्रचार करताना दिसून येतोय। अपेक्षित पक्षाला जागा मिळाली नाही तरीही बंडखोर म्हणून ते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसतात। त्यामुळे ही बंडखोरी निवडणुकीच्या अगोदरच जर स्पष्ट झाली तर बंडखोरांना आळा घालणं शक्य होऊ शकतं। स्थानिक पातळीवरील राजकारण वेगळं असतं। राज्याच्या राजकारणातील युती किंवा आघाडी स्थानिक पातळीवरती काम करेल हे निश्चित नाही। मात्र सर्व गोष्टींचा विचार केला तर स्थानिक गणित जमवून आणण्यासाठी वेगळ्या विचारधारांच्या पक्षांना जवळ करणं अधिक सोयीचं असतं। उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादी गटाकडून प्रफुल्ल पटेल या दोघांचे गेल्या काही दिवसातील विधाने बघता असं स्पष्ट लक्षात येतं की त्यांना महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी आपल्या सोबतच फक्त युती करावी असं मत आहे। त्यांना काहीही करून इतर पक्षांशी जुळवून घ्यायचं नाही हे स्पष्ट दिसून येतं। अशा कारणांमुळे स्थानिक लोकांची नाराजी त्यांच्या भोवती येणारी हे निश्चित आहे। उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याचा दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती महाविकास आघाडीतर्फे आपण कशी कर्जमाफी करून घेतली याची चर्चा केली। शिवसेना किंवा तत्सम पक्षांकडून मात्र हा मुद्दा निवडणुकीसाठी वापरला जाईल का नाही हे निश्चित सांगता येणार नाही। विधानसभेच्या दणदणीत पराभवानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा मराठीचा मुद्दा स्थानिक पातळीवरती घ्यायला सुरुवात केली आहे। जर बिहारमध्ये एकही मराठा आमदार निवडून आला नाही तर महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय नगरसेवक कसे होऊ शकतात त्यांचा हा मुद्दा नक्कीच हायलाइट होईल। त्यामुळे त्यांच्या पारड्यात मराठी जणांची मुंबईतील फक्त मतं मिळू शकतात। बाकी इतर महाराष्ट्राचा विचार करता अजून कुठलीही ठोस घोषणा किंवा तसा प्रचार कार्यक्रम दिसून आला नाही। त्यांना महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही या विचारावर ठाम असलेली काँग्रेस उद्धव ठाकरे यांना राज
ठाकरेंची असलेली निकड आणि या दोन्ही मतांना बॅलन्स करणारे शरद पवार या सर्व गोष्टींकडे बारकाईने बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते, राजकारण रणांगणात होण्याऐवजी राजकारण महाविकास आघाडीच्या घरातच सुरू आहे. त्याला पूर्णविराम मिळाल्याशिवाय ते महाराष्ट्र समोर येणं दुरापास्त आहे. लवकरात लवकर अंतर्गत मतभेद विसरून जर निवडणुकीच्या रणधुमाळीला ते लागले तरच बिहारचा निकाल महाराष्ट्रामध्ये बदलू शकेल, अन्यथा भाजप आणि इतर मित्रपक्ष एक हाती सत्ता मिळवतील यामध्ये आश्चर्य वाटायला नको. याबद्दल तुमचं काय मत आहे ते सांगायला विसरू नका. हे विश्लेषण तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा मराठी मंडळी. धन्यवाद.